नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। धुराळा उडाला, फक्त नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। राज्यातील महापालिका निवडणुकी संदर्भात कोणतीही घोषणा नाही। तर संतपीठातील विकासासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता, तर श्री क्षेत्र संतपीठ पैठण येथील मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा। आता बघूया सविस्तर बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली असून मंगळवारी निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाहीये, तर फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात घोषणा करण्यात आली आहे। त्यानुसार नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात ही 10 नोव्हेंबर पासून, तर नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर असणार आहे। नामनिर्देशन छाननी ही 18 नोव्हेंबर, तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत अपील नसलेल्यांसाठी 21 नोव्हेंबर, तर अपील असलेल्यांसाठी 25 नोव्हेंबर असणार आहे। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचं तसंच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही 26 नोव्हेंबर रोजी असणार आहे। त्यासोबतच महत्त्वाचा दिवस म्हणजेच मतदान दिवस हा 2 डिसेंबर 2025 रोजी असणार आहे, तर मतमोजणीचा दिवस हा 3 डिसेंबर 2025 असणार आहे। शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस हा 10 डिसेंबर 2025 असणार आहे। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकी संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाहीये, तर फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे। समाजात संतांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आणि मूल्याधिष्ठ जीवनशैलीचा प्रसार घडवण्यासाठी स्थापन केलेल्या श्री क्षेत्र संतपीठ पैठण येथील मूलभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे। मंगळवारी मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र संतपीठ पैठण येथील मूलभूत सुविधांबाबत आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीला आमदार विलास बुमरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर, संतपीठाचे संचालक प्रवीण वक्ते, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व संबंधित अधिकारी उपस्थित होते। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणालेत की संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे 5 वर्षांसाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय आम्ही घेण्यात आलाय। तसेच संतपीठात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी वेतन खर्चासाठी प्रतिवर्षी 1 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय संत परंपरा आणि लोकसंस्कृतीचं जतन व संवर्धन संतपीठाच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यामुळे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री पाटील यांनी सांगितलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या वापराबाबत माहिती जिल्हा प्रशासनास सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी दिले आहेत। जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीत उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी व त्यातून जिल्ह्यात होत असलेली सामाजिक कामांची माहिती घेण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे व उद्योगाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योगांनी आपला सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग कुठल्या क्षेत्रात केला जात आहे, तसेच त्यातून कोणती कामे करता येऊ शकतात, आगामी वर्षात अशा निधीतून करावयाच्या कामांचं नियोजन याबाबत एकत्रित जिल्हा प्रशासनाकडे माहिती असणं आवश्यक आहे। त्यासाठी प्रत्येक उद्योगाने आपल्या निधी वापराबाबतची माहिती द्यावी, जेणेकरून जिल्ह्यातील नेमकी आवश्यकता असलेल्या भागात हा निधी वळवून या निधीचं नियमन करणं शक्य होईल। तरी सर्व उद्योगांनी याबाबतची माहिती सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिलेत।
दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीचं वैशिष्ट्य. दिवाळीचा खमंग फराळ, आकाश दिवे, फटाके, फुलभाज्या, आप्तेष्टांच्या भेटीगाठींसोबतच मराठी मन दिवाळी अंकासाठी उत्स्फूर्त असतं. याच दिवाळी अंकाचं प्रदर्शन शासकीय विभागीय ग्रंथालयात विनामूल्य सुरू असून दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन वाचकांसाठी खुलं राहणार आहे, असं छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी कळवलं आहे. समर्थनगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालय या प्रदर्शनाचं उद्घाटन प्राध्यापक विष्णू सुरासे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत गौतम अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर सेवेकर, अण्णा वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक गुलाबराव मगर, पीयू जैन शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटोदी हे उपस्थित होते. दिवाळी अंक केवळ मनोरंजनच करत नसून ते विविध विषयांचे पैलूचं ज्ञान देणारं साहित्य असून त्यांच्या वाचनाचा आनंद हा अवर्णनीय असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत गौतम यांनी केलंय. प्राध्यापक सुरासे यांनी दिवाळी अंकाचं व वाचनाचं महत्त्व विशद करून वाचन मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनणं गरजेचं असल्याचं सांगून त्यांनी याप्रसंगी हलक्या फुलक्या विनोदाच्या कार्यक्रमास रंगत आणली आहे. हे प्रदर्शन विनामूल्य असून विविध विषयांवरील दिवाळी अंकरूपी फराळाचा वाचकांनी लाभ घेण्याचं आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केलंय. या कार्यक्रमास शासकीय विभागीय ग्रंथालयाचे वाचक, सभासद तसेच शहरातील पीयू जैन शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक औजी गलांडे यांनी केला. दिवाळी अंकाचं हे प्रदर्शन दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुलं असून वाचनप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होते. हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर. आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध, अस्सल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता. सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता. आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे.
आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी.
पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या कामांची पाहणी करावी असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात दिशा समितीचे अध्यक्ष खासदार संदीपान भुमरे यांनी सोमवारी दिले आहेत. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदीपान भुमरे हे होते, तर राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण तसेच दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे, समितीचे सह अध्यक्ष राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड व लोकसभा सदस्य डॉक्टर कल्याण काळे तसेच विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर, विधानसभा सदस्य आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार विलास भुमरे, राज्य समितीचे सदस्य अजिनाथ धामणे, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकोने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विराते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते. प्रारंभी दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरती सदस्यांनी चर्चा केली. त्यात केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, स्वच्छ भारत मिशन शहरी, जलजीवन मिशन, एकीकृत बाल विकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाची, घरकुल योजनेत होत असलेल्या कामाची, जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्यात आली असे निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. शिवसेना उभाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवरती पुन्हा एकदा देशाला साथ द्या, शेतकऱ्यांबाबत हे सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. सरकार विरोधातील आंदोलनाबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. या दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या भागात जाऊन आलो. स्थिती भयावह आहे. सरकारने केलेली घोषणा पत्रकार परिषदेत ही पूर्णपणे फेल ठरलेली आहे आणि फेलच आहे. सरकारने हेक्टरी जी रक्कम द्यायची ठरवली होती बागायतीला, जिरायतीला, फळबागांना आणि खडून गेलेल्या जमिनीला, काही ठिकाणी जिरायती जमिनी ज्या आहेत काही ठिकाणी 1000, 2000, 3000, 4000 आणि तुरळक ठिकाणी 8,500 रुपये मिळालेले आहेत. हे नक्की. परंतु सर्व ठिकाणी बागायती जे शेतकरी आहेत त्यांना अजून 1 रुपया मिळालेला नाही. फळबागवाल्यांना तर अजून 1 कवडी मिळालेली नाही. ज्या जमिनी वाहून गेलेल्या किंवा खडून गेलेल्या म्हणता येईल या जमिनीला सुद्धा कोणताही रुपया मिळालेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सोयाबीन आणि कापूस, सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू झालेली नाही, फक्त खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. 1 महिनाभर रजिस्ट्रेशन आणि नंतर खरेदी. परंतु सोयाबीन जो काही हमी भाव आहे त्याच्यापेक्षा बाजारात व्यापारी 1,500 रुपये कमी भावानं शेतकऱ्याला द्यावा लागत आहे. कारण या खरेदी केंद्राचा कोणताही भरोसा शेतकऱ्यांना नाही. मागच्या वर्षी तसंच झालेलं होतं. कापसाच्या संदर्भात ज्या कापसाच्या गाठी आहेत, पुन्हा एकदा पाऊस मागच्या आठवड्यात झाल्यामुळं जो काही कापूस होता उभा तोही पूर्णपणे भिजलेला आहे. असं म्हणतात उत्पादन आणि पुरवठा याच्यावर सगळ्या किमती अवलंबून असतात. खऱ्या अर्थानं उत्पन्न कमी असतानाही भाव कमी आलेले आहेत. कापसाचे भावही 7,000, 7,500 वर जात नाही. खरं तर शेतकऱ्यांची अपेक्षा 12,000 ते 15,000 रुपये कापसाचा भाव यावा. याच्यातही वर्गवारी करून शेतकऱ्याचा कापूस कमी दर्जाचा हे दाखवण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणून या स्थितीमध्ये सरकार ज्या पद्धतीनं घोषणा करतं हे सर्वपणे शेतकऱ्यांची दगाबाजी आहे.
खुलताबाद पोलीस ठाणे येथून आपल्या प्रदीर्घ 33 वर्षाच्या सेवेनंतर नुकताच सेवानिवृत्त झालेले सुरेश गंगावणे यांचा सेवानिवृत्तीबद्दल खुलताबाद पोलीस ठाणे व पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आलाय। खुलताबाद पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार दिनांक 1 रोजी या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे होते। सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय फराटे इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सुरेश गंगावणे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्नीक त्यांचा सत्कार केला। तर पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष जनार्दन उबाळे, उपाध्यक्ष सिंधू बडे, सचिव रमेश ढिवरे यांनी सत्कार केला। दरम्यान नुकतंच महावितरण विद्युत कंपनीत विद्युत सहाय्यक पदावरती निवड झालेले तालुक्यातील पोलीस पाटील यांचे पाल्य यांचीही निवड बद्दल सत्कार करण्यात आला। यात गल्ले बोरगावच्या पोलीस पाटील सिंधुताई बडे यांची मुलगी गायत्री बडे व वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे यांचा मुलगा प्रशिक ढिवरे यांचा पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय फराटे होते, तर पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष जनार्दन उबाळे, उपाध्यक्ष सिंधुताई बडे, सचिव रमेश ढिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र बडे यांनी केलाय, तर आभार गोपनीय शाखाचे के गवळी यांनी मानलं। यावेळी SI रतन वारे, राजेंद्र मुळे, मनोहर पुंगळे, रागेश आव्हाड, रमेश वराडे, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष जनार्दन उबाळे, उपाध्यक्षा सिंधुताई बडे, सचिव रमेश ढिवरे, जिल्हा कार्यकारिणी संतोष सातदिवे, संजय ठोंबरे, अंकुश सरोदे, सोनाली कुंदे, जयश्री बागुल, नवनाथ कोल्हे, योगेश ताटे, जाकीर शेख, किशोर गवळी, उत्तम खटके, योगेश क्षीरसागर यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। प्रमोद सरांनी सांगितलं तसं की धावपळीची ड्युटी असेल किंवा एक वेगळं एक्झर्शन असतं, नाईट ड्युटी, सगळ्या गोष्टी, तर हे सगळं करत असताना व्यसनापासून स्वतःला दूर ठेवणं, स्वतःची तब्येत रिटायरमेंटपर्यंत स्वास्थ्य चांगलं ठेवणं, ही पण सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे। प्रत्येकालाच ते जमत नाही आणि सरांनी आतापर्यंत त्यांचं स्वास्थ्य, कुटुंब व्यवस्थित इथपर्यंत आले आणि निरोगीपणे म्हणजे रिटायर होत आहेत, सेवानिवृत्त होत आहे, सपत्नीक इथे आले, तर आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही आतापर्यंत जसं सांभाळलं तसं इथून पुढेही तुमच्या स्वतःच्या आरोग्याला सांभाळा आणि नक्कीच भगवंत तुम्हाला चांगलं आरोग्य देव आणि तुमच्या हातून आता इथून पुढे तुम्ही सामाजिक कार्य केलेलंच आहे तुमचं ड्युटी म्हणून म्हणा किंवा आणखी कसं, पण इथूनही पुढे आता तुम्हाला जर वेळ भेटला, तुम्ही निवृत्त होताय, तर नक्कीच तुम्ही चांगलं कार्य करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोल्युशनला मला असं जाणवलं की पोलीस पाटील संघटनेचं आणि मोहरीलचं फार जवळचं नातं आहे। पोलीस पाटलांचे फार लाडकेत, त्याचे मी ज्या ज्या पोल्युशनला काम केलं, वरिष्ठ आले की सर्वात पहिले तक्रार मुद्दा मोहरी। एक तर पगार वेळ होत नाही, समजा पगार झाले तर TA तर तयारच होत नाही, पण असं एक पोल्युशन आहे की त्याचे मानधन सुद्धा वेळेवर येतात आणि पोलीस पाटलांची TA सुद्धा वेळेवर आणि पोलीस पाटलाची काहीही तक्रार नाही। त्यामुळे माझ्या दृष्टीने 100%, कारण 100पैकी 100 गुणे कोणत्याही। सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला। शिवसेना युवा सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास केराळा सर्कलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होईल त्या दृष्टीने प्रत्येक जागेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पूर्ण तयारीने कामाला लागा, असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना केलं। केराळा सर्कलमध्ये यावेळी निश्चित बदल दिसेल। या सर्कलमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पाटील दाभाडे, माजी सभापती रामदास पालतकर, संचालक तथा शिवसेना सर्कल प्रमुख नंदकिशोर सहारे, सतीश ताटे, हनीफ मुलतानी, सुखदेव जाधव, संजय डमाळे, अक्षय मगर, मीराबाई शिंदे, गव्हालीच्या सरपंच भागुबाई रमेश शिंदे, जमीर मुलतानी, सुरेश आहेर, बाळू दोगे, दिलीप जाधव, सुखदेव भागवत, सुभाष लोणकर, सुरेश आहेर, पाराजी वाहटुळे, शिवनाथ महाराज फुके, काकासाहेब कळम, परमेश्वर जिवरक, शेख असलम, अमित कळम, बबनराव दाभाडे, राजेंद्र खरात, शिवाजी दाभाडे, अमोल खेत्रे, बबनराव जैवळ, गजानन जैवळ, सुभाष खरात, गुलाबराव मिरगे, नामदेव पांढरे, अंबादास दाभाडे, लक्ष्मण दाभाडे, गणेश जमधडे, सोनू जयस्वाल यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती।
धुराळा उडाला. फक्त नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. राज्यातील महापालिका निवडणुकी संदर्भात कोणतीही घोषणा नाही. तर संतपीठातील विकासासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता. तर श्री क्षेत्र संतपीठ पैठण येथील मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.